नागपुर के सोनेगांव थाना क्षेत्र में चाकू की नोक पर किराना दुकान में हुई लूट की वारदात का पुलिस ने खुलासा कर दिया है। पुलिस ने मामले में सागर तिवारी नामक आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी के पास से लूट की रकम भी बरामद की गई है। पुलिस के मुताबिक आरोपी के खिलाफ पहले से भी आपराधिक मामले दर्ज हैं। दरअसल 20 अगस्त की सुबह सोमलवाड़ा की तिरुपति लेआउट स्थित गुरु नानक किराना भंडार में एक अज्ञात आरोपी शक्कर लेने के बहाने दाखिल हुआ था। आरोपी ने दुकान संचालक करमचंद जेठानी को चाकू की नोक पर धमकाया और दुकान से नकदी लूटकर मौके से फरार हो गया। वारदात के बाद फरियादी ने सोनेगांव पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने जांच शुरू करते हुए दुकान और आसपास लगे सीसीटीवी कैमरे की फुटेज खंगाली। सीसीटीवी फुटेज के आधार पर पुलिस को आरोपी की पहचान करने में सफलता मिली। दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी रात्रीचे 10-10:30 वाजताच्या सुमारास जी ही घटना घडलेली आहे। यामधले जे फिर्यादी आहेत करमचंद झांगीराम जेठानी यांचं वय 59 वर्ष आहे। राहणार खामला नागपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत। त्यांचं दुकान जे आहे ते गुरु नानक किराणा स्टोअर तिरुपती लेआउट सोमलवाडा वर्धा रोडला त्यांचं किराणा दुकान आहे। या ठिकाणी जेव्हा ते दुकानामध्ये असताना यामधील जो आरोपी आहे तो आरोपी जो आहे तिथे आला। त्याने त्यांच्या दुकानामधून जे आहे पहिल्यांदा चिवडा घेतला आणि चिवडा घेतल्यानंतर काही वेळामध्ये जे आहे चाकू दाखवून जे आहे त्यांच्याकडून 13,500 रुपये रोख असे जे आहे तो घेऊन जो आहे तो लंपास झालेला होता। सदर प्रकरणामध्ये जे आहे पोलीस स्टेशन सोनेगाव या ठिकाणी जे आहे अपराध क्रमांक 209/2026 कलम 309(4), 311, 351(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये जे आहे आमच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात जे आहे गुन्ह्याची एमओबी मोडस जी आहे गुन्ह्याची त्या एमओबीच्या आधारे जे आहे आमच्या तपास पथकाने जे आहे याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केला, ज्याचं नाव आहे सागर तिवारी, राहणारा जयताळा, नागपूरचा रहिवासी आहे। सराईत गुन्हेगार आहे। यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती बर्डी पोलीस स्टेशनला, राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनला अशा पद्धतीचे जे आहेत ते गुन्हे दाखल आहे, त्याला आम्ही निष्पन्न करून जे आहे त्याला अटक केलेला आहे। तो सध्या 3 दिवसाच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास सुरू आहे। पुलिस ने आरोपी सागर तिवारी को गिरफ्तार कर उसके पास से लूट की रकम बरामद कर ली है। पुलिस आरोपी के पुराने आपराधिक रिकॉर्ड और वारदात में उसकी भूमिका को लेकर आगे की जांच कर रही है।